यावर्षीची परीक्षा अगदी थोड्या दिवसात म्हणजे नोव्हेंबरमध्येच परीक्षा आहे आणि 31 जुलै ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तरी सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी कोणी नवोदयचे फॉर्म अजून भरले नसतील, जीवनात नवोदयसारखी संधी ही विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एकदाच येत असते। त्यामुळे ज्यांना कोणाला नवोदयच्या परीक्षा द्यायची, फॉर्म भरायचा आहे, वर्ग 5 वर्गामध्ये ज्यांची मुलं शिकत आहेत ते या परीक्षा देऊ शकतात। त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की या नवोदय परीक्षेसाठी तुम्ही एकदा मुलाचं रजिस्ट्रेशन अवश्य करून घ्या। 31 जुलै ही शेवटची तारीख आहे, त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही। त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्या। जर नवोदय सारख्या परीक्षेमध्ये मुलाला तयार करायचं असेल तर अजूनही वेळ तुमच्या हातामध्ये आहे। 3-4 महिन्यात तुमची बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने तयारी आम्ही करून घेऊ शकतो। त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचा जर क्लास लावण्यासंदर्भात विचार करत असाल तर आदर्श कोचिंग क्लासेसला अवश्य एकदा भेट द्या किंवा आमच्या या स्क्रीनवरती तुम्हाला हे जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे हे कॉन्टॅक्ट नंबर नोट डाऊन करून घेऊन तुम्ही आम्हाला फोनही करू शकता। जास्त वेळ नाही घेता आपण करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट। पण त्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की चॅनेलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। खाली बेल आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओच्या ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून असेच नवनवीन दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। सोबतच विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी हे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त पडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्वतः देखील पाहावा आणि आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला अवश्य शेवटपर्यंत दाखवा, जेणेकरून तुम्हाला नवोदयसाठी तुमच्या मुलाची चांगली तयारी होईल। ठीक आहे, तर चला घेऊया आपला पुढचा पार्ट, ज्यामध्ये आपण आज करणार आहोत आपल्या सिलेबसला सुरुवात। सिलेबसमध्ये पहिला टॉपिक असतो आपला संख्या आणि त्यावरील मूलभूत क्रिया। आता संख्या आणि मूलभूत क्रियांमध्ये सर्वात महत्वाचा पहिला शब्द आहे संख्या। आता संख्या म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की संख्या म्हणजे काय? तर आपण आलोय आपल्या टॉपिकवरती। सगळ्यात पहिले संख्या म्हणजे ज्या संख्या, जे नंबर आपण काउंट करतो, कुठेतरी कॅल्क्युलेट करतो, ऍडिशन करतो, सबट्रॅक्ट करतो, त्या ठिकाणी आपण जे काही नंबर वापरतो त्याला आपण काय म्हणतो? संख्या असं म्हणतो। पण संख्येचे काही टाईप पडतात। त्यातला पहिला टाईप म्हणजे नैसर्गिक संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॅचरल नंबर। आता हा जो नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या हा कन्सेप्ट आहे नेमकं काय? तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय या ठिकाणी थोडक्यात आपण डेफिनेशन पाहू, म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल। याच्यामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या आपण काउंट करण्यासाठी वापरतो। एखादी वस्तू काउंट करायची, सपोज आपल्याला फिंगर काउंट करायची तर आपण काउंट करतो 1 2 3 4। नोटा काउंट करायच्या तर आपण 1 पासून स्टार्ट करतो। जे नंबर आपण काउंट करण्यासाठी वापरतो, म्हणजे ज्या संख्या आपण गणना करण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी वापरतो, मोजण्यासाठी उपयोगात आणतो किंवा वापरतो, त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। त्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या। आता गणना करत असताना, काउंट करत असताना आपण सर्वात अगोदर काउंट करत असताना सर्वात सुरुवातीला पहिली संख्या काउंट करतो ती म्हणजे 1। कधीच आपण असं नाही म्हणत की पहिली संख्या म्हणजे 0। आपण काउंट करतो, फिंगर काउंट करायचं तर आपण म्हणणार 1 2 3 4 5। आपण नोटा काउंट करायच्या तर आपण 1 पासून स्टार्ट करणार। म्हणजेच नैसर्गिक संख्यांमध्ये आपण जर उदाहरण पाहिलं या नैसर्गिक संख्यांचं, तर नैसर्गिक संख्यांमध्ये ज्या नैसर्गिक संख्या असतात त्या म्हणजे आहेत 1 2 3 4 5 6 7 अशा काही नैसर्गिक संख्या असतात। मग आता याच्यावरती विचारला जाणारे प्रश्न काय असतात? त्याच्यावर विचारला जाणारा प्रश्न असा असतो की पहिली नैसर्गिक संख्या कोणती? जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला पहिली नैसर्गिक संख्या कोणती, तर पहिली काउंट करू शकणारी पहिली संख्या आपली आहे 1, म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या आहे। तुम्हाला दुसरा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिल्या आणि दुसऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर येईल पहिली नैसर्गिक संख्या 1, दुसरी नैसर्गिक संख्या 2, या दोघांची बेरीज म्हणजे 1 आणि 2 3। किंवा आपल्याला विचारलं जाऊ शकतं शेवटची नैसर्गिक संख्या कोणती, तर त्याचं उत्तर असतं आपलं अमर्याद। अमर्याद म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण इनफायनाइट। इनफायनाइट म्हणजे त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या किती असतात आपल्याकडे? तर अमर्याद नैसर्गिक संख्या आहेत।
आपण नैसर्गिक संख्या मोजत गेलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 कुठपर्यंत काउंट करत गेलो आपण. 100 जरी काउंट केलं तर त्याच्या पुढे 101 असणारच आहे. तुम्ही 1000 पर्यंत काउंट केले तर त्याच्या पुढे पण 1001 1002 पुढे पण नंबर असणारच आहे. तुम्ही 1 लाख काउंट केले तर त्याच्या पुढे नंबर असणारच आहे. करोड काउंट करा, 10 करोड काउंट करा, कुठपर्यंतही काउंट करत गेलो तरी आपल्या ह्या नैसर्गिक संख्या संपत नाही. म्हणून आपण या नैसर्गिक संख्यांमध्ये जर शेवटची नैसर्गिक संख्या कोणती असं विचारलं तर निश्चितच त्याचं उत्तर असणार आहे इनफायनाइट, किंवा मराठीमध्ये म्हटलं तर त्याला अमर्याद आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर त्या संख्येचा पुढचा पाठ जो आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे सर्वांनी व्हिडिओ आवश्यक शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुमच्या सगळ्या संकल्पना आज क्लिअर होणार आहे. पहा, आणि ज्या मुलांचं जे मुलं आपल्या ऑफलाईन क्लास करत आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल, रिपीट होईल आणि हा टॉपिक एकदम परफेक्ट तुमचा होणार आहे. ठीक आहे, आपला पुढचा टॉपिक आहे, पुढचा संख्या आहे ती म्हणजे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? याच्यामध्ये पूर्ण संख्या म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या. आता सर्व नैसर्गिक संख्या त्याच्यात आल्याच कशा? आपण म्हटलं पूर्ण संख्या. पूर्ण म्हणजे काय? सर्व. पूर्ण म्हणजे काय? सर्व. मग आता सर्व संख्येमध्ये आपण वरती पाहतो 1 2 3 4 5 6 इथे सगळ्या संख्या आल्या ना. शेवटचा कोणता? अमर्याद. 1 पासून पुढे आपण अमर्याद पर्यंत घेतलं. मग पूर्ण संख्या म्हणण्यासाठी सुटलं काय? त्याच्यात एक संख्या सुटली, ती म्हणजे कोणती? 0. म्हणून आपण पूर्ण संख्येची डेफिनेशन अशी म्हणतो, पूर्ण सर्व नैसर्गिक संख्या आणि 0 यांना मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की 1 2 3 4 5 6 7 8 हे नैसर्गिक संख्या आपल्याला सर्व घ्यायच्याच आहेत, कारण पूर्ण संख्या म्हणजे त्याला म्हणतो आपण होल नंबर. होल म्हणजे ऑल नंबर. मग आता याच्यात आपल्याला त्यात घ्यायच्याच आहेत, पण सोबत आणखी काय घ्यायचे? तर त्याच्यामध्ये एक जी संख्या सुटली ती म्हणजे 0. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीच्या संख्या असतात. आता याच्यामध्ये पूर्ण संख्या म्हटलं म्हणजे सर्व, आणि सर्व म्हटलं म्हणजे नैसर्गिक संख्या तर सगळ्याच आहेत. त्याच्यात फक्त 0 आपल्याला ऍड करायचा आहे. 0 ही संख्या त्यात ऍड केली म्हणजे आपल्या सर्व संख्यांचा ग्रुप हा तयार होतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे पूर्ण संख्या. याच्यामध्ये फक्त 0ची काउंट आहे. पण मग आता याच्यात विचारलं जातं काय? जसं की नैसर्गिक संख्येमध्ये विचारलं गेलं आपल्याला पहिली नैसर्गिक संख्या कोणती, तसं या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं पहिली पूर्ण संख्या कोणती. मग त्यावेळेस निश्चितच आपल्याला पहिली पूर्ण संख्या विचारली तर त्याचं उत्तर असणार आहे 0. पहिली पूर्ण संख्या कोणती असणार आपली? 0. तुम्हाला विचारलं जातं दुसरी नैसर्गिक संख्या कोणती. तुम्हाला आता दुसरी नैसर्गिक संख्या विचारली तर आपण 2 सांगू. पण तर तुम्हाला विचारलं दुसरी पूर्ण संख्या कोणती, तर दुसरी पूर्ण संख्या आपली असणार 1. त्याच्यानंतर तिसरी पूर्ण संख्या कोणती, तर ती असणार 2. चौथी पूर्ण संख्या तर ती असणार 3. पाचवी पूर्ण संख्या म्हटलं तर ती असणार 4. सहावी पूर्ण संख्या म्हटलं तर आपल्याला ती असणार 5. सातवी पूर्ण संख्या असते तर ती विचारली तर आपल्याला ती असणार उत्तर 6. तुम्हाला विचारलं आठवी पूर्ण संख्या तर त्याचं उत्तर असणार 7. म्हणजे आपल्याला जी संख्या विचारली त्याचे 1 नंबर अगोदरची संख्या आपल्याला सांगावी लागेल. आणि याच्यामध्ये कारण संख्या 0 पासून स्टार्ट झालेली आहे. याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपण विचारला जाऊ शकतात, जसे की पहिली पूर्ण संख्या आणि तिसरी पूर्ण संख्या यांची बेरीज. आता पहिली पूर्ण संख्या कोणती आहे? 0. तिसरी पूर्ण संख्या कोणती आहे? 3. पहिली आणि तिसरी यांची बेरीज म्हणजे 0ची आणि 2ची बेरीज ती असणार. म्हणजे तिसरी पूर्ण संख्या म्हटली तर 3 नाही येणार, ती काय येणार? 2 असणार. अशा पद्धतीचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे विचारला जाणारे प्रश्न हे कधीच तुम्हाला असे सरळ नाही विचारले जातात. प्रश्न हे असे पुढून विचारले जातात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे पूर्णांक संख्या. इंग्लिश मध्ये याला म्हणतो आपण इंटेजर्स. आता इंटेजर्स म्हणजे पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? तर पूर्णांक संख्या म्हटलं की एक गोष्ट आठवायची ती म्हणजे नंबर लाईन, संख्या रेषा, नंबर लाईन. आता नंबर लाईन मध्ये कोणते नंबर असतात? ते नैसर्गिक संख्यांमध्ये पाहिला आपण. नैसर्गिक संख्या म्हटलं म्हणजे
1 2 3 4 त्याच्यासोबत पूर्ण संख्या म्हटलं की त्यात 0 पण येतो. पण आता संख्या रेषेवरती या नंबर लाईनवरती नंबर आपले स्टार्ट होतात 0 पासून. पुढे जर आपण गेलो तर नंबर असतात +1 +2 +3 +4 +5. पाठीमागे 0च्या पण लहान पण काही नंबर असतात ज्याला आपण कोणते नंबर म्हणतो निगेटिव्ह नंबर. आता ज्याच्यामध्ये आहे -1 -2 -3 -4 -5 असे पाठीमागे पण नंबर असतात पुढे पण असतात. हे जे पुढे नंबर असतात यांना म्हणतो आपण पॉझिटिव्ह नंबर. मागे जे असतात त्यांना म्हणायचं निगेटिव्ह नंबर. आणि हा जो मध्ये जो नंबर असतो त्याला म्हणतो आपण ओरिजिन नंबर. मराठीत त्याला म्हटलं तर हे होणार ऋण संख्या. याला म्हणतो आपण धन पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक संख्या. जसं जसं आपण इकडे राईट साईडला जाऊ तसं तसं काय होते व्हॅल्यू इन्क्रीज होते. व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होते म्हणजे वाढते. जसं आपण राईट साईडला जाऊ तसं त्या नंबरची व्हॅल्यू वाढत जाते. जसं आपण लेफ्ट साईडला जाऊ तसं या संख्यांची जी व्हॅल्यू आहे किंमत आहे ती डिक्रीज होत जाते. म्हणजे कशी होत जाते संख्यांची किंमत ही कमी कमी होत जाते. हे लक्षात ठेवा. आपण कोणत्याही नंबरच्या राईट साईडला जर गेलो तर समजून घ्यायचा राईट साईडचा नंबर कसा असणार मोठा असणार. कोणत्याही नंबरच्या लेफ्ट साईडला जर आला तर तो नंबर त्या संख्येपेक्षा लहान असणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून 2 संख्या विचारल्या जातात त्या म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या. आता समसंख्या म्हणजे काय ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इव्हन नंबर. आणि विषम संख्या म्हणजे काय ऑड नंबर. आता नेमकं समसंख्या कशाला म्हणायचं तर पहिल्यांदा समसंख्या म्हणजे काय हे तुम्हाला इथे सांगतो. पहा ज्या म्हणजे आता 1 पासून 10 पर्यंत आपण नंबर इथे घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण हे 10 नंबर घेतले. या 10 नंबर मध्ये 2 4 6 8 10 हे जे नंबर आहे जे 2च्या टेबल मध्ये येतात या नंबरला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो. समसंख्या सांगताना आपण असं म्हणू शकतो की ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 2 4 6 8 यांच्यापैकी एखादा अंक असतो. असा अंक असतो त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या. त्याचं जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर या बाजूला असलेल्या संख्येमध्ये आपण लिहू शकतो. जसे की उदाहरणार्थ 12 एकच स्थानावरती 2 आला, 24 एकच स्थानावरती 4 आला, 128 128 एकच स्थानावरती 8 आला. किंवा एखादा नंबर असला 150 एकक स्थानावरती 0 आला. अशा संख्यांना आपण म्हणतो समसंख्या. यानंतर आहे विषम संख्या. म्हणजे काय तर विषम संख्या म्हणजे आता ह्या समसंख्या सोडल्या तर ज्यांच्या एकक स्थानावरती कसे नंबर असतात 1 3 5 7 9 म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानावरती 1 3 5 7 9 असे अंक असतात त्या संख्यांना काय म्हणायचं विषम संख्या असं म्हणायचं किंवा ऑड नंबर असं आपण म्हणू शकतो. याचं जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर उदाहरणामध्ये आपण नंबर लिहू शकतो 121 एकक स्थानावरती एक ही संख्या आली. किंवा 57 एकक स्थानावरती 7 हा विषम संख्या आली. किंवा 195 एकक स्थानावरती 23 संख्या आली. म्हणजे अशा विषम अंक जर एखाद्या विषम स्थानावरती येत असतील तर त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो.